Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another previous year question based on MST CET 2021. Question बघा, identify conjugate acid base in the following reaction. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर फाइंड करायचे आहे, एका रिएक्शन आपल्याला गिवन आहे. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर फाइंड करायचे असेल ते फाइंड करत असतो आपण ब्रॉन्स्टेड. बघा आता एक थेरी असेल ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीनुसार. ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीनुसार आपण फाइंड करू शकतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. आता रिएक्शन मध्ये बघा HCl असेल, HCl कन्वर्ट झालेला आहे Cl निगेटिव्ह मध्ये. इतकं आपल्या लक्षात येऊन जाते की HCl कन्वर्ट होत आहे Cl निगेटिव्ह मध्ये. सो HCl नी काय केलंय, आपला H पॉझिटिव्ह आयन बघा, H पॉझिटिव्ह आयन डोनेट केलेला आहे. याला H पॉझिटिव्ह आयनलाच म्हणतो आपण. बघा आता H पॉझिटिव्ह आयन डोनेट केलाय, H पॉझिटिव्ह आयनलाच म्हणतो आपण प्रोटॉन. मीन्स HCl ने आपला प्रोटॉन डोनेट केलाय आणि जो H पॉझिटिव्ह आयन डोनेट करते त्याला म्हणतो आपण ऍसिड. अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी जो H पॉझिटिव्ह आयन डोनेट करेल किंवा प्रोटॉन डोनेट करेल त्याला म्हणू आपण ऍसिड. बघा आता HCl ने आपला H पॉझिटिव्ह आयन डोनेट केलाय, मीन्स प्रोटॉन डोनेट केलाय, त्याला म्हणू आपण ऍसिड. आता बघा H2 कन्वर्ट झालेला आहे H3O पॉझिटिव्ह मध्ये. बघू शकतो आपण H2 जो कन्वर्ट झालेला आहे तो H3O पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झालाय, इतकं आपल्या लक्षात येऊन जाते. सो H3O पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होताना त्यांनी H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट केलाय. सो जो H पॉझिटिव्ह आयन ऍक्सेप्ट करेल, मीन्स H पॉझिटिव्ह आयन काय करेल, ऍक्सेप्ट करेल, यालाच म्हणू शकतो आपण प्रोटॉन. जो H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करेल किंवा प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल तो असेल बेस. बघा आता जो डोनेट करतो तो असेल ऍसिड, जो ऍक्सेप्ट करतो तो असेल बेस. आणि H2O नी कन्वर्ट होताना H पॉझिटिव्ह आयन ऍक्सेप्ट केलाय म्हणून त्याला म्हणू आपण बेस. सो आता ऍसिड बेस असेल, सॉरी HCl हा ऍसिड असेल, ऍसिड कन्वर्ट होताना Cl निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाला, हे होऊन जाईल कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. बघा आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. HCl कन्वर्ट झालेला आहे ऍसिडचा बेस मध्ये, असंही म्हणू शकतो की Cl निगेटिव्ह काय असेल बेस. सो ऍसिड कन्वर्ट होते बेस मध्ये आणि जो बेस असेल तो कन्वर्ट होतो ऍसिड मध्ये. बघा आता H2 हा बेस असेल, हा कन्वर्ट होतो ऍसिड मध्ये. आणि सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर, सेकंड पेयर असेल H2 आणि H3O पॉझिटिव्ह, फर्स्ट पेयर असेल HCl आणि Cl निगेटिव्ह. बघा आता ऍसिड कन्वर्ट झाला बेस मध्ये, तसंच हा बेस असेल, बेस कन्वर्ट झाला ऍसिड मध्ये, आणि अशा आपल्याला दोन पेयर मिळतील ऍसिड बेसच्या. आणि बघा आता फर्स्ट पेयर असेल HCl अँड Cl निगेटिव्ह. फर्स्ट पेयर झाली HCl अँड Cl निगेटिव्ह. सेकंड पेयर असेल H2O अँड H3O पॉझिटिव्ह. बघा आता दोन पेयर होऊन जातील आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये दोन पैकी एक पेयर मिळून जाईल ऍसिड बेस साठी, आणि तेच आपला आन्सर असेल. कारण की आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, आयडेंटिफाय कॉन्जुगेट ऍसिड बेस. कॉन्जुगेट ऍसिड बेसच्या दोन पेयर असतील. बघून घ्या आता आणि सॉल्व्ह करा.